लक्ष्मण हाकेंना लाडक्या बहिणींची योजना आहे तशी चालू राहणार। हे सगळे विरोधक त्यामध्ये काय जे काय पूर्वी त्यांनी खोडा घातला, म्हणाले ही योजना फक्त चुनावी जुमला आहे, पण 5 हप्ते त्यात गेले, 6 हप्ते गेल्यानंतर त्यांचे डोळे पांढरे झाले, कोर्टातही गेले, कोर्टाने त्यांना हकललं। मग त्यांना तुम्हाला मी सांगतो, विरोधक जे काही अपप्रचार करतायत तो खोटा आहे। तर लाडक्या बहिणींची योजना बिलकुल सुरू राहणार। नमस्कार, मी प्रियांका नागने। आपण जो व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये एकनाथजी शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे की लाडक्या बहिणींसाठी संदेश दिला आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। म्हणजे जे लाभार्थी महिला आहे जे आतापर्यंत हप्ते मिळत गेले आहेत त्यांना पुढेही हप्ते मिळतच राहणार आहे व लाडक्या बहिणींनी घाबरून जाण्याची काही गरज नाही। लाडक्या बहिणींचे जी योजना आहे ती बंद होणार नाही व जे विरोधकांनी जे अफवा पसरवली आहे त्याच्यावरती कोणतेही विश्वास ठेवू नका, त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना आता जानेवारीचे पैसे सुद्धा लवकरच मिळतील व लाडक्या बहिणींना 7वा हप्ता लवकरात लवकर त्यांच्या बँक अकाउंटमध्ये खात्यामध्ये जमा सुद्धा होऊ शकतात। पण आता इथे मेन प्रश्न आहे की जे लाडक्या बहिणी आहे ज्यांच्या निकषामध्ये बाद झालेले आहेत तर ते पात्र राहणार का अपात्र। तर नवीन वर्षात लाडक्या बहिणींवर संक्रांत येणार का, म्हणजे 60 लाख लाडक्या बहिणी बाद होणार का, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे। तर इथे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी आहे, तब्बल 60 लाख लाडक्या बहिणींचे नाव योजनेतून बाद करण्यात येण्याची शक्यता आहे असे सांगितलेलं आहे। विरोधकांसह आता सत्तेधारी नेत्यांनीही केलेल्या दाव्यामुळे लाडक्या बहिणींकडून आतापर्यंत घेतलेली रक्कम वसूल होऊ शकते का असे सुद्धा बोलले जात आहे। नेमके कोणत्या लाडक्या बहिणींवर इथे संक्रांत येऊ शकते हे सुद्धा प्रश्न आहे। शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या दाव्यामुळे आता लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढतच चाललेलं आहे, कारण आता लाडकी बहीण योजनेचे निकषांची काटेकोरपणे चौकशी सुद्धा करण्यात येणार आहे। या चौकशीत जर लाडक्या बहिणी ज्या नियमांमध्ये बसले नाही तर त्यांचे पैसे वापस घेतले जाणार का, त्यांच्याकडून आतापर्यंत देण्यात आलेले सर्व हप्त्यांची वसुली करण्यात येणार का, हे सुद्धा चर्चा सुरू आहे। व इथे माजी मंत्री छगन भुजबळांनी सुद्धा इथे चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तर पुढे जाऊन आता इथे लाडक्या बहिणींवर कारवाई होऊ शकते का किंवा त्यांचे पैसे वसूल होऊ शकते का, हा सुद्धा लाडक्या बहिणींना टेन्शन आहे। इथे अर्ज मागे न घेतल्यास वसुली करा असे सुद्धा छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। भुजबळांच्या या विधानामुळे महायुती सरकारांमध्ये खळबळ माजली, कारण लाडकी बहीण योजना बंद होणार की काय अशी भीती लाडक्या बहिणींना वाटू लागली। परंतु एकनाथजी शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, लाडक्या बहिणींना इथे हप्ते मिळतच राहणार आहे, लाभ मिळतच राहणार आहे। त्यामुळे संक्रांतीचे जे पैसे आहेत ते सुद्धा लवकरात लवकर, म्हणजे 7वा हप्ता आहे ते सुद्धा लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतं। ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे। आतापर्यंत या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 6 हप्ते जमा करण्यात आले आहे। दर महिन्याला म्हणजे प्रत्येक महिन्याला खात्यामध्ये 1,500 रुपये म्हणजे 1,500 रुपये देण्यात येत आहे। पण आता इथे 2100 रुपये कधी, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे, कारण महायुती सरकारने घोषणा केली होती की 2100 रुपये लाडक्या बहिणींना देण्यात येणार, पण इथे 2100 रुपयांची आता सध्या कोणतीही चर्चा नाही। सध्या 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होऊ शकते। महत्त्वाची बातमी आहे, लवकरात लवकर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।